इथे एक फार सुंदर प्रश्न मंगेशने विचारलाय बर का. तो प्रातिनिधिक म्हणून विचारलाय. मंगेश, तो प्रश्न मी वाचतो बर का. अलीकडे तरुण, विशेष करून युवा पिढीमध्ये माझा कर्मकांड किंवा देवावर विश्वास नाही असे म्हणण्याचा एक प्रकारे ट्रेंड आला आहे. पण तुम्हाला सांगतो की मी जेव्हा तरुण होतो ना, म्हणजे शिकत होतो, मी जेव्हा कॉलेजमध्ये जात होतो तेव्हाच मंगेश तुला सांगतो, तेव्हा माझ्या वर्गात असलेली, मी बीकॉम झालो, कॉमर्स कॉलेजमध्ये माझ्या वर्गात असलेली मुलं, तर यांचाही कर्मकांडावर विश्वास नव्हता, यांचाही देवावर कमी विश्वास होता. आणि साधारणपणाने एक 5-10% मुलांचा देवावर विश्वास होता. पण बाकीची जी मुलं होती ती, आणि तेव्हाच्या कॉलेज म्हणजे कॉमर्स कॉलेजचा तो एक प्रॉब्लेम होता की मुलं वर्गात बसायचीच नाहीत, मुलं कॅन्टीन मध्ये असायची. मंगेश, तू कॉलेजमध्ये होतास ना, त्याच्या 20 वर्ष आधीचं मी सांगतोय. मुलं कॅन्टीन मध्ये असायची. शिवाजीराव भोसले एकदा मला म्हणाले, मी बीकॉम च्या वर्गात आहे असं म्हटल्यावर, शिवाजीराव भोसले एखाद्या वेळेला तुमच्यापैकी काही मंडळींना माहीत असतील, प्रख्यात व्याख्याते आणि प्राचार्य होते. तर मी तेव्हा FY बीकॉमला होतो. तर ते माझ्याकडे निरखून पाहून म्हणाले की तू FY बीकॉमला आहेस, तू इतका शांत कसा, असं मला म्हणाले. आणि मग आमचे प्राचार्य शेजारी उभे होते, तर ते म्हणाले की हा एक संशोधनाचा विषय आहे की कॉमर्स कॉलेजमध्ये जाणारी मुलं ही एवढी चंचल कशी, आणि त्यांचा कशावरच विश्वास नाहीये अशी कशी, असं ते म्हणाले. ती वर्गातही बसत नाहीत, असं तेव्हा शिवाजीराव भोसले गोधाजारांना म्हणाले. तर आता माझ्या तरुण पिढीनंतर इतक्या तरुण पिढ्या पुढे गेल्यामुळं कर्मकांडावर किंवा देवावर विश्वास नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या इथं भारतातही खूप वाढली आहे. त्यात ते भूषण मानू लागले आहेत. मला असं वाटतं की अशा करता हे झालेलं आहे की कर्मकांडावर विश्वास ठेवणारी मंडळी आता त्यांच्या डोळ्यासमोर नाहीयेत, आणि देवावर विश्वास ठेवून, आता देव हा शब्द अगदी सोपा साधा आहे, मी परमार्थ म्हणतो, परमार्थावर, संतांच्या शब्दावर, शास्त्रावर आणि उपासनेवर विश्वास ठेवून मी मगाशी वर्णन केलं तसं शांत समाधानी झालेली मंडळी आदर्श म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसतच नाहीत. आणि हा खरा प्रॉब्लेम आहे की आदर्श म्हणून खरंच पाहायचं कोणाकडं, असं असल्यामुळं. आणि हे म्हणणं सोपं आहे ना की माझा कर्मकांडावर विश्वास नाही, देवावर विश्वास नाही, कारण देवाखेरीज आपल्या जीवनात रोजचं काहीच अडत नाही. स्वामीजी असं म्हणायचे की जर तुम्ही दुकानात साखर आणायला गेलात किंवा तेल आणायला गेलात आणि दुकानदारांनी तुम्हाला विचारलं की तू ध्यानाला बसतोस का, तर खरेदी करायचा तुला अधिकार आहे, तर ध्यानाला बसून तेल आणायला जाईल. पण परमार्थाखेरीज जीवन चाललेलं आहे आणि आपलं काहीच अडत नाहीये, पैशामुळं आपलं सगळं नीट चाललेलं आहे, असं असल्यामुळं मध्ये देवाची भानगड कशाला, अशा प्रकारे विचार तरुण मुलांमध्ये भारतामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे. आता पुढं काय म्हणतोय ते बघू हा. आणि प्रमाण देऊन समजवण्याचा प्रयत्न केला तरी ते सहसा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. इथे अमेरिकेत देखील, हा म्हणजे हे पहिलं विधान
भारतातल्या मुलांकरता आहे असं मी धरतो. इथं अमेरिकेत देखील त्यांच्या करन्सी नोटवर इन गॉड वी ट्रस्ट असे लिहिलेले असते. मग आपलीच युवा पिढी आपल्या धर्मात एवढे सणवार असताना निरीश्वरवादी कशी होऊ शकते? याचं कारण असं आहे की त्या सणवारांचं महत्व पालकांना मुलांना नीट सांगताच येत नाही. म्हणजे आपल्या इथं नागपंचमीला नागाची पूजा करतात, बैलपोळ्याला बैलाची पूजा करतात. आता आता इथेही ते नाहीये बरं का, भारतात देखील ते नाहीये. पण सगळीकडं तू जसा आहेस तसं सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, आणि त्यांच्यातही तू देव पाहायला पाहिजेस हे या सणातून शिकवलं जात होतं. हे पालकांना माहिती पाहिजे आणि पालकांनी मुलांना सांगितलं पाहिजे. बरं, मग मुलं म्हटली ना की आमचा याच्यावर विश्वास नाही, तरी काही हरकत नाही. पण पालकांनी सांगितलं पाहिजे. हे सांगितल्यामुळं हळूहळू मुलांना ते ऐकत असतात, म्हणजे त्यांना एक मन आहे, बुद्धी आहे, ते आज ना उद्या विचार करतील. या जगात फक्त माणसाला जगायचा अधिकार नाहीये ना. आज जर काही झालं असेल तर बाकी सगळ्यांची संख्या माणसांनी इतकी मर्यादित ठेवली आहे आणि फक्त माणसांची संख्या वाढतीये. याच्यातून पुढे जाऊन माणसालाच प्रॉब्लेम येणार आहे. तर आधी तू नागात तर परमेश्वर पहा, बैलात तर परमेश्वर पहा, दिवाळीच्या वेळेला वसुबारसेच्या वेळेला गायीत तू परमेश्वर पहा, कारण तिच्या दुधावर आपलं पोषण होत असतं. सगळे आपल्या उपयोगाचे आहेत. हे आपल्या धर्मामध्ये, म्हणजे हिंदू धर्माचं जर म्हणायचं झालं तर मी सांगतो की या धर्मामध्ये ही शिकवण याद्वारे दिली जाते. हे पालकांनी मुलांना सांगायची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे मुलांनी देखील ते योग्य तर्काने समजून घेण्याची गरज आहे. असं जर मुलं समजून घेतील तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जे सणवार साजरे केले जातात, तर त्या सणवारांचं जे महत्व आहे, आपण रामनवमी साजरी करतो, तर अजूनही चांगल्या राज्याला रामराज्य म्हणण्याची प्रथा आहे. आणि जशी इथं आहे तशी ती प्रथा अमेरिकेतल्या निदान भारतीयांना तरी माहिती आहे की चांगलं राज्य म्हणजे रामराज्य. तर राम हा देव होता का देव नव्हता ही गोष्ट बाजूला जरी ठेवली तरी देखील जनहिताकरता जो वागला, स्वतःचा यत्किंचितही स्वार्थ ज्यांनी राखला नाही, तर त्या रामाच्या बद्दल पूज्य भाव ठेवणं ही हे रामनवमीमुळे आपण करत असतो की असा असा एक राजा जन्माला आला. त्यांनी असं विचारलं की सणवार असताना निरीश्वरवादी कशी होऊ शकते पिढी? तर या सणवारांचं महत्व आपण कमी केलं, त्याच्यात न पटणारं कर्मकांड आपण घुसडलं आणि त्याचा जो लॉजिकल भाग आहे तो मुलांपर्यंत नीट सांगायचं आपण विसरलो. हे हे त्याला कारण असेल. मला याच्यावर माझ्या समोर आता सगळी तरुण मुलं दिसत आहेत मला. तर मला याच्यावर एक लॉजिकली चर्चा झाली तरी देखील आवडेल असं मंगेश मी म्हणतो या प्रश्नावर. याचं कारण देवावर विश्वास नाहीये, मग सिगरेटवर कसा आहे बरं? देवावर विश्वास नाहीये, मग हुक्क्यावर कसा विश्वास आहे? देवावर विश्वास नाहीये तर नॉनव्हेजवर कसा विश्वास आहे? देवाधर्मावर विश्वास
नाहीये इथपर्यंत ठीक आहे. पण दारूवर कसा विश्वास आहे? म्हणजे हे कोणत्या बुद्धिवादात येतं? आज म्हणजे मी भारतातली परिस्थिती सांगतोय बरं का. तुम्ही मुलांनी नीट ऐका. भारतात मला एका लेडीज इंजिनिअरिंग कॉलेजमधली मुलगी सांगत होती की तिच्या वर्गातल्या नाही कॉलेजमधल्या 80% मुली या ड्रिंक्स घेतात ऑकेजनली. आणि त्याच्यापेक्षा जास्त संख्येने 85% मुली स्मोक करतात. ही स्थिती भारतातली मंगेश मी सांगतोय. हं? देवावर विश्वास नाही तर ड्रिंक्सवर कसा आला बरं विश्वास? स्मोकिंगवर कसा बरं आला विश्वास? याचा अर्थ तात्पुरतं समाधान ज्यांनी मिळतं त्याच्यावर विश्वास आहे. ईश्वर असणं आणि ईश्वर नसणं याच्यापेक्षा भोगावर जास्त विश्वास आहे. आणि ज्या गोष्टींनी आयुष्याचा पुढे जाऊन नाश होणार आहे त्याच्यावर जास्त विश्वास आहे. याचं कारण ती गोष्ट लगेच सुख देते. अगदी साधं चहा जरी म्हटलं ना तरी देखील 4 वाजले तर इथली भगिनी आपोआप यंत्रासारखी उठते, गॅसपाशी जाते, चहाचं आधण ठेवते, चहा करते, चहा पिते, जणू आता तिचं ते नवीन कर्मकांड झालंय. मुलांना पटतंय का तुम्हाला? तर हे जे देवावर नाहीये विश्वास पण चहा पिण्यावर कसा आला याचं कारण लगेच समाधान मिळतं. आणि सुरुवातीला मी तुम्हाला सांगत होतो की मी स्वामीजींकडे जेव्हा गेलो तेव्हा जीवनामध्ये खरी शांती, समाधान, प्रेम, आनंद, तृप्ती कशामुळं मिळते ते स्वामीजी सांगत असत. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे. हे कोणी सांगितलेलं नसतं, हे संत सांगतात. आणि मग तुम्ही जर विचार करू शकता सगळी मुलं तर विचार नक्की करा की पुढे जाऊन याचा आपल्याला जे निरीश्वरवादी असा शब्द बहुतेक वापरलाय मंगेशनी, तर ईश्वर असो किंवा नसो आपलं जीवन तरी धड जायला पाहिजे की नको याच्यावर आपला विश्वास आहे की नाही हा हा प्रश्न आहे. असं असल्यामुळं आपल्या स्वतःच्या जीवनाकरता आपल्याला परमार्थाची गरज आहे. हे हे जरी पटलं, नामस्मरण केल्यामुळं बाकीचे विषय बाजूला जाऊन मन शांत होतं हे जरी तुम्हाला समजलं, ध्यान केल्यामुळं अवांतर विचार नाहीसे होऊन विचाररहिततेमध्ये जे सुख आहे, जसं गाढ झोपेमध्ये डीप स्लीप मध्ये जे तुम्हाला बरं वाटतं तसं ध्यान केल्यानंतर बरं वाटतं. हे जर तुम्हाला समजलं आणि तुम्ही ध्यान केलं, आता मी केवळ तुम्हाला उद्देशून बोलत नाहीये, माझ्या समोर असलेल्या अमेरिकेतल्या तरुण मुलांना. याचं कारण हा कार्यक्रम YouTube वरून भारतात देखील पाहायला जातोय. इथली तरुण मुलं पाहतायत. तरी देखील मला असं लक्षात येतं की शांती समाधानाकरता तुम्ही याकडे वळाल. मी स्वामीजींकडे आकर्षित झालो ना मंगेश, तर ते देवाधर्मामुळं नाही. मी स्वामीजींकडे आकर्षित झालो ते कर्मकांडामुळं नाही. आणि आमच्या घरात माफक कर्मकांड होती. म्हणजे गणपती बसवले जात होते. थोडस नवरात्रीच्या वेळेला आम्ही रात्री सगळे एकत्र येऊन आरती करायचो. खूप कर्मकांड नव्हती पण श्रद्धा होती. तेव्हा श्रद्धा होती पण कर्मकांड हळूहळू कमीच झाली पुढं पुढं करून. पण मी तुम्हाला मुलांना सांगतो आहे परमार्थाबद्दल, संत वचनांबद्दल, की त्याच्यावर अविश्वास ठेवण्यासारखं काही नाही.
आणि देव ही जी गोष्ट आहे ना, तर जो आस्तिक आहे, मी म्हणतो ते ऐका बर का. आणि मी स्वामी मकरंदनाथ म्हणून तुम्हाला सांगतोय की आत्तापर्यंत देव डोळ्यांनी कोणीही पाहिलेला नाहीये आस्तिकानी. आणि कोणीही आस्तिक जो नास्तिक आहे त्याच्या समोर देव आहे हे सिद्ध करू शकलेला नाहीये देव. आणि जो नास्तिक आहे ना, तर तो आत्तापर्यंत देव नाही हे सिद्ध करू शकलेला नाहीये. ती त्याची बडबड असते की कसला आलाय देव, देव वगैरे काही नाही. पण देव नाही हे सिद्ध करू शकला नाही. आणि आस्तिक देखील तशा तऱ्हेने देवाचं अस्तित्व सिद्ध करू शकला नाही. पण स्वतःच्या शांती समाधानासाठी उपासना करण्याचं महत्व मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि या उपासनेशी आपला जास्त संबंध आहे. पुढं तो असं म्हणतो की देवधर्म या देश देवधर्म या त्रिपुटीचे माणसाच्या आयुष्यात काय महत्व असते ते कृपया समजावून सांगू शकाल का. तर याच्यात मंगेशनी देश हा शब्द घातलाय बर का मुलांनो. आणि हा देश या शब्दाचं महत्व तुम्हाला कधी कळेल माहितीये का. तुम्हाला तेव्हा कळेल की तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला जेव्हा कोणी मारायला येईल. मी म्हणतोय ते ऐकून घ्या. तुम्ही हिंदू आहात म्हणून आता तुम्ही अमेरिकेत आहात, पण अशी कल्पना करा की तुम्ही आता बांगलादेशमध्ये असता. येते कल्पना करता. तर तुम्ही केवळ हिंदू आहात म्हणून जर तुम्हाला कोणी मारायला येईल आणि कदाचित मारून टाकेल किंवा हातपाय मोडले जातील, तेव्हा जगात जेव्हा जेव्हा जिथं जिथं हिंदू म्हणून तुम्ही जन्माला आलायत, ईश्वर माना किंवा मानू नका, तुम्हाला हिंदू समजणार आहेत लोक. मारायला येणारे लोक तुम्हाला हिंदू समजणार आहेत. मग ते मुस्लिम असोत अथवा ख्रिश्चन असोत अथवा अन्य धर्मीय असोत. तर तेव्हा तुम्हाला देश या संकल्पनेचं महत्व फक्त हा देश आठवेल, भारत देश, की जिथं तुम्हाला निश्चिंतपणाने राहता येईल असं वाटेल. तुम्ही ऐकताय ना लक्षपूर्वक मी जे सांगतोय ते. तर जेव्हा सगळं सगळीकडं चांगलंच चाललेलं असतं ना, तेव्हा वेगळी गोष्ट असते. मी परवा असं वाचलं की इराणमधले हिंदू असं म्हणत होते की बाकीच्या ठिकाणी कसंही असलं तरी इराणी लोक इतके चांगले आहेत की आम्ही हिंदू इथं व्यापार उद्योग करून सुखानी आहोत. आणि एक दिवस असा आला की इराणमध्ये हिंदूंची हत्या झाली, हिंदूंना पळवून लावलं गेलं. अफगाणिस्तानमधले हिंदू आणि शीख असं म्हणत होते की बाकीचे देश कसेही असले तरी अफगाण लोक चांगले आहेत. आम्ही पिढ्यानपिढ्या इथं राहतोय आणि आम्हाला इथं काही प्रॉब्लेम येणार नाही. इथले मुसलमान चांगले आहेत. पण जेव्हा खरंच प्रश्न निर्माण झाला तेव्हा आपल्या देशात कायदा करायला लागला की अफगाणिस्तानमधल्या हिंदूंना इथं यायचं असेल तर आम्ही त्यांना सामावून घेऊ. कारण त्यांना निघून जायचं असेल तर देश कोणता आहे. बांगलादेशमधून जर प्रश्न निर्माण झाला तर इथं येईल तर सांगता येत नाही. आता ज्यू आणि पॅलेस्टाईन मध्ये जे चाललंय ते ख्रिश्चन आणि मुसलमानांमध्ये चाललंय. पण हिंदूंवर जर ओढवलं तर हिंदूंवर टीका करणारे जर तुमच्यामध्ये कोणी असतील तर तेही मारले जातील. बांगलादेशमधल्या मी ट्विटरवर परवा वाचलं की त्या मुलांनी असं लिहिलेलं होतं की फक्त राजवट बदलण्यासाठी हे चाललंय असं म्हणून आम्ही सहभागी झालो,
पण माझं घर जेव्हा जाळून टाकलं हिंदू आहे म्हणून, तेव्हा मला समजलं की याच्या मागं नक्की काय आहे. मग तो निरीश्वरवादीच होता मुलगा, तो हिंदू मानणारा नव्हता. तो असं म्हणत होता की सगळी माणसं सारखी आहेत, पण तुम्हाला हिंदू म्हणूनच ओळखलं जाणार आहे. तुम्ही हिंदू स्वतःला माना किंवा न माना, असं असल्यामुळं इथं देव, देश आणि धर्म असे 3 शब्द मंगेशनी घातलेत. भारतातली ही मुलं हे लक्षपूर्वक ऐकतायत. म्हणून या 3 गोष्टींची जीवनामध्ये अतिशय आवश्यकता आहे. तुमच्या बरोबर शिकणारी मंडळी तुम्हाला एरवी त्यांच्यासारखं समजतील, पण जेव्हा त्यांच्या मनात विष कालवलं जाईल, कोणीतरी कालवेल, तेव्हा ते तुमच्याशी वेगळं वर्तन करतील. ते तुम्हाला अमेरिकन समजणार नाहीत, ते तुम्हाला भारतीय समजतील. ते तुम्हाला त्यांच्या धर्माचा समजणार नाहीत, ते तुम्हाला हिंदू समजतील. ते त्यांचा देव मानणारे तुम्हाला समजणार नाहीत. तुम्ही भले गणपतीला मानत नसाल, पण ते असं समजतील की हा, याचे देव जे आहेत ते आम्हाला अमान्य आहेत. मला असं वाटतं की या या प्रश्नाकरता त्यांनी म्हटले पालकांना देखील मार्गदर्शनाचा उपयोग होईल असं वाटतं. याचं कारण असं आहे की जेव्हा तुमच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली वयाच्या 10व्या-12व्या वर्षी, तेव्हा तुम्हाला शिकवण्याचं काम पालकांनी तिथं केलंय. आणि पालकांनी करावं. आपला देश काय आहे, धर्म काय आहे, आणि देव काय आहे, आणि देवामध्ये मुख्यतः परमार्थ काय आहे, शांती समाधान देणारा. तर ते ते पालकांनी मुलांना समजावून सांगावं. जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा समजेल, जेव्हा पटेल तेव्हा पटेल. आत्ता तुम्हाला पटत नसेल तर माझं काहीच म्हणणं नाहीये. तुम्ही नका पटवून घेऊ. तुम्ही म्हणजे तुम्ही समोर बसलेले, तुम्हाला उद्देशून मी बोलत नाहीये. पण तुमच्या मनामध्ये ते रुजवण्याचं काम पालकांनी करायचंय आणि समजून घेण्याचं काम तुम्ही करायचंय. तुम्ही जर न समजून घेण्याची भूमिका घेतली तर पालक काहीच करू शकत नाहीत. ते काय म्हणतायत ते समजून तर घ्या. मी काय म्हणतोय हे समजून तर घ्या. तुम्हाला पटलं नाही तर सोडून द्या. तुम्हाला कधीतरी माझे शब्द आठवतील.